ओके, तर सी प्लस प्लस चालू करताना सगळ्यात आधी आपल्याला सी हे चांगल्या पद्धतीने माहीत असायला हवं. ओके, सी लँग्वेज जे आहे चांगल्या पद्धतीने माहीत असायला हवं. सी प्लस प्लस. ओके, सी प्लस प्लस कधी चालू करायचंय? जर तुम्हाला सी चांगल्या पद्धतीने येते तर हे बेसिक सीचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे, प्री रिक्विजिट. सी प्लस प्लस डायरेक्ट शिकायचं नाही. जर तुम्हाला सी लँग्वेज माहीत असेल तर त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तुम्ही सी प्लस प्लस शिकू शकता. आणि सी मधले जे बेसिक कन्सेप्ट आहेत, म्हणजे ऍटलिस्ट बेसिक प्रोग्रामिंग, फंक्शन, ओके, त्याच्यानंतर पॉइंटर, स्टॅटिक मेमरी अलोकेशन अँड डायनेमिक मेमरी अलोकेशन. त्याच्यानंतर ऑल डेटा टाइप्स. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बेसिक आपण ऑपरेटर्स वगैरे कसं यूज करतो. ओके, तर हे सी लँग्वेजचं बेसिक नॉलेज असेल तरच मग सी प्लस प्लस चालू करायचंय. सी प्लस प्लस ही कोणी बनवली? बजाजने स्ट्रॉस्ट्रोप. ओके, बजाजने स्ट्रॉस्ट्रोपने सी प्लस प्लस बनवली. कशासाठी? ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग साठी. आणि याचा पण बेसिक्स पार्ट जो आहे आपण लास्ट टाइम बघितला होता. तर याच्यामध्ये इंटरव्ह्यूला सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन येतो, व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे बेसिक पिलर्स कुठले कुठले आहेत? क्लास, नंतर ऑब्जेक्ट, नंतर एनकॅप्सुलेशन, नंतर ॲब्स्ट्रॅक्शन, नंतर इनहेरिटन्स, नंतर पॉलिमॉर्फिझम. ओके, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एनकॅप्सुलेशन कशाने अचीव करतो आपण? तर क्लासने. एनकॅप्सुलेशन म्हणजे काय? रॅपिंग ऑफ अ डेटा अँड फंक्शन इन अ सिंगल युनिट, त्याला आपण काय म्हणतो? एनकॅप्सुलेशन. ॲब्स्ट्रॅक्शन कशाने अचीव करतो? तर ॲक्सेस स्पेसिफायरने. हे लास्ट टाइम पण बघितलंय मी, फक्त एक रिकॅप देतोय तुम्हाला की काय काय आपलं झालंय आणि काय काय नाही. क्लासलाच आपण दुसरं नाव काय म्हणतो? फक्त नॉर्मल तो टेम्पलेट असतो. ओके, ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन याच्यामध्ये नसतं. क्लासची साईज कमी असते किंवा युनिक एक्झिस्टन्ससाठी 1 बाईट त्याला दिली जाते. ऑब्जेक्ट इज अँड रिअल लाईफ एंटिटी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्याच वेळेस याला मेमरी अलोकेट होणार. रिअल लाईफ एंटिटी, जे जे दिसतंय ते काय? ऑब्जेक्ट आहे. आणि क्लासचे एक्झाम्पल्स वगैरे पण आपण लास्ट टाइम दिले होते की ज्यावेळेस आपण बंगलो बांधतो तर त्यावेळेस तो जो टेम्पलेट असतो कागदावरचा, त्याच्यात आपण ठरवतो की याच्यामध्ये काय काय फंक्शन्स येणार आहेत, याच्यामध्ये काय काय बिहेवियर येणार आहेत, किंवा याच्यामध्ये काय काय आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचंय. तो पूर्ण जो चार्ट असतो त्याला आपण काय म्हणायचं इथं कोडिंगच्या भाषेमध्ये? क्लास. आणि ऍक्च्युअल तुमचा बंगलो ज्यावेळेस क्रिएट होईल, बाकीचे सगळे फंक्शन्स आणि डेटा टाइप्स वगैरे सगळं डेटा मेंबर्स इंटिग्रेट होऊन आणि रिअल लाईफ एंटिटी ज्यावेळेस तयार होईल त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. ओके, रिअल लाईफ एंटिटी आपण त्याला काय म्हणतो? ऑब्जेक्ट. आता याचं नॉर्मल एक्झाम्पल जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल कार हा एक क्लास आहे. कार हा एक क्लास आहे. त्याच्यानंतर क्लासच्या
मल्टिपल टाइप्स किंवा मल्टिपल ऑब्जेक्ट्स येऊ शकतात. मग याच्यामध्ये कार म्हणण्यापेक्षा तुम्ही व्हेकल पण मानू शकता. व्हेकल हा एक क्लास आहे. मग याच्यामध्ये टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर अशा मल्टिपल ऑब्जेक्ट्स आपण बनवू शकतो. हे झालं एक व्हेकल क्लासचं एक्झाम्पल. व्हेकल म्हणजे गाडी, आणि त्याच्या आतमध्ये मग त्याचे मल्टिपल क्लास येऊ शकतात. ओके, हे एक एक्झाम्पल मी फक्त समजण्यासाठी सांगितलंय की क्लास आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ही रिअल लाईफ एंटिटी असते, ती तुम्हाला दिसते किंवा त्याला मेमरी अलोकेशन पण असतं. ओके, त्याच्यानंतर क्लासची जी मिनिमम साईज असते, मिनिमम साईज ती किती असणार आहे? 1 बाईट. ते आपण बघणार आहे. साईज ऑफ ऑपरेटर यूज करून आपण क्लास किंवा ऑब्जेक्टची साईज बघू शकतो. ओके, क्लास किंवा ऑब्जेक्टची साईज आपण बघू शकतो. तर क्लासची मिनिमम साईज ऑलवेज किती असते? 1 बाईट. हा सुद्धा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. ओके, क्लासची डेफिनेशन काय आहे? क्लास इज अन टेम्पलेट विच इज इंटरनली विच इज हॅव्हिंग नंबर ऑफ फंक्शन अँड डेटा टाईप. याच्यामध्ये क्लासमध्ये काय काय असणार आहे? फंक्शन्स अँड डेटा टाईप. ओके, एनकॅप्सुलेशनची डेफिनेशन काय? बाइंडिंग ऑफ अ डेटा इन अ फंक्शन इन अ सिंगल युनिट. त्याला आपण काय म्हणतो? एनकॅप्सुलेशन. आणि एनकॅप्सुलेशन, हाऊ वी आर अचिव्हिंग एनकॅप्सुलेशन इज क्लास. ओके, ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट इज अन रिअल लाईफ एंटिटी. ओके, आणि ऑब्जेक्टची मेमरी कशावर डिपेंड असते? त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये तुम्ही किती व्हेरिएबल्स घेताय त्याच्यावरती. ओके, त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये तुम्ही किती व्हेरिएबल घेता त्याच्यावरती ऑब्जेक्टची मेमरी डिपेंड असते. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? ॲक्सेस स्पेसिफायर. तर याच्यामध्ये सी मध्ये 3 प्रकारचे ॲक्सेस स्पेसिफायर असतात: पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. ओके, त्याच्यानंतर मग इनहेरिटन्स. इनहेरिटन्स इज यूज फॉर रियुजेबिलिटी पर्पज. युजेबिलिटी पर्पज. आणि इनहेरिटन्स मध्ये पण मल्टिपल टाइप्स येतात. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स इज अन कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल अँड मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, तर हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये एक डायमंड प्रॉब्लेम पण आहे. तो लास्ट टाइम आपण डिस्कस केला. आणि डायमंड प्रॉब्लेमसाठी रिझोल्युशनसाठी काय आलाय? व्हर्च्युअल बेस क्लास. ओके, ज्यावेळेस व्हर्च्युअल येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये इनहेरिटन्स असतो. आणि इनहेरिटन्स कुठला? तर हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड हा मल्टी लेवल आणि मल्टिपल याचं कॉम्बिनेशन बनवून हायब्रिड इनहेरिटन्स बनतो. ओके, पण इनहेरिटन्स हा कशासाठी आलाय? रियुजेबिलिटी पर्पज. जे माझ्या पॅरेंटने ऑलरेडी केलंय ते मला पण ऍक्सेसिबल होत आहे, ते मी परत इम्प्लिमेंट करायची गरज आहे का? नाही, रियूज करू शकतो. ओके, मग हे रियुजेबिलिटी पर्पज साठी काय आलंय? इनहेरिटन्स. रिअल लाईफ रिअल लाईफ मध्ये सुद्धा इनहेरिटन्स असतो. नंतर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? सिंगल नेम डिफरंट बिहेवियर. आता ज्यावेळेस मी कॅरेक्टरिस्टिक्स असं मानणार आहे त्यावेळेस तुम्ही त्याला कशाशी मॅप करायचे? डेटा टाईपशी. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे डेटा टाईप आणि बिहेवियर म्हणजे फंक्शन. बिहेवियर म्हणजे काय? फंक्शन. आता ज्यावेळेस आपण क्लास लिहितो, तर C++ ही काय रे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे क्लास आणि ऑब्जेक्ट असणार आहे याच्यामध्ये. ओके, तर ज्यावेळेस मी क्लास लिहिणार आहे, तर क्लासला काय असणार आहे? एक नाव असणार आहे. क्लासला काय असणार आहे? नाव असणार आहे. ओके,
क्लासला नाव असणार आहे. मग क्लासमध्ये क्लासची डेफिनेशन आपण काय सांगितली? क्लास इज अन टेम्पलेट हॅव्हिंग डिफरंट बिहेवियर्स ऑर फंक्शन. क्लासमध्ये काय काय असतंय? क्लासचं नाव असतंय, त्याच्यानंतर क्लासच्या आतमध्ये डिफरंट फंक्शन्स असू शकतात किंवा डेटा टाईप असू शकतात. बिहेवियर म्हणा किंवा डेटा टाईप म्हणा, डेटा टाईप्स और फंक्शन. यालाच वेगळे नाव कुठले आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स और बिहेवियर. दोन्हींचं मिनिंग एकच आहे बरं का, कन्फ्यूज नाही व्हायचंय. त्याच्यानंतर तिसरं नाव काय आहे की क्लास इज ऑलवेज आउटसाइड ऑफ मेन फंक्शन. तर हा C++ आणि जावामध्ये एक डिफरन्स. जो तुमचा क्लास असतो ना, तो कशाच्या बाहेर असतो? ऑलवेज मेन फंक्शन. जावामध्ये मेन फंक्शनच्या आतमध्ये क्लास असतो. ओके, ज्यामध्ये मेन फंक्शनच्या आतमध्ये क्लास असतो. हा झाला क्लास इज ऑलवेज आउटसाइड ऑफ मेन फंक्शन. त्याच्यानंतर पुढचा टाईप काय आहे की क्लास डझंट हॅव मेमरी. जशी ऑब्जेक्टला मेमरी असते तसे क्लासला नसते. क्लासला मेमरी द्यायची का गरज पडते? तर त्याच्या युनिक एक्झिस्टन्ससाठी. तर फुल मेमरी तर त्याची नसते, पण कंपायलरला समजण्यासाठी की हा पर्टिक्युलर जो डेमो आहे किंवा डेमो नावाचा क्लास आहे, तर त्याला काहीतरी युनिक एक्झिस्टन्स असावा. तर मग कमीत कमी मेमरी आपण किती देऊ शकतो? तर कंपायलर याला किती मेमरी देतो? ऑलवेज 1 बाईट. आणि कशासाठी? ते पण युनिक एक्झिस्टन्ससाठी. युनिक एक्झिस्टन्स साठी आपण काय करतो? 1 बाईट मेमरी आपण नाही देत, कंपायलर देतो. कुणाचं कंपायलर? C++चा कंपायलर. आता मी त्याच्यामध्ये परत जात नाही की प्रत्येक लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रत्येक लँग्वेजसाठी कंपायलर असतो, डिबगर असतो किंवा टूल चेन बेसिक असते. तर जसं C लँग्वेजसाठी त्याचा हॅलो वर्डचा प्रोग्राम कन्वर्ट करण्यासाठी त्याची टूल चेन होते. टूल चेन म्हणजेच काय की तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी काय काय लागतं. आता C लँग्वेजचा जर हॅलो वर्डचा प्रोग्राम असेल तर तो एक्झिक्यूट होण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात? तर त्याचा एडिटर असणं महत्वाचं आहे. तुमच्याकडे प्रोग्राम लिहिण्यासाठी एडिटर लागतो. मग एडिटरने प्रोग्राम सेव्ह केला की तो कशाकडे जातो? प्री प्रोसेसरकडे जातो. प्री प्रोसेसरकडून तो प्रोग्राम जातो कंपायलरकडे. कंपायलरकडून तो प्रोग्राम जातो असेंबलरकडे. असेंबलरकडून तो प्रोग्राम जातो लिंकरकडे. आणि लिंकरकडून तो प्रोग्राम ठरवतो की हा प्रोग्राम .exe बनला पाहिजे की हा प्रोग्राम .a.out बनला पाहिजे. डॉट आउट कधी बनेल? जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स असेल तर. आणि .exe कधी बनेल? जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असेल तर. हे कोण ठरवतं? तर लिंकर ठरवतो. आणि लिंकरमध्ये एक कन्सेप्ट असतो प्रायमरी हिडर नावाचा. तो ठरवतो की तुमचा आउटपुट फॉर्मॅट जो आहे एक्झिक्युटेबल, तो काय बनवायचा आहे? .out बनवायचा आहे की .exe बनवायचा? ओके. आणि त्याच्यानंतर लिंकरवरून तुमचं जे आउटपुट बनतं, म्हणजे .exe बनली सपोज किंवा .out बनली, ही कुठं बनते रे? हार्ड डिस्कवर. तुमचं जे जे स्टोअर होते ते कुठं होते? सगळे हार्ड डिस्कवर. पण प्रोग्राम रन होण्यासाठी काय लागतं? रॅम लागतं. मग त्याला रॅमवर कोण आणणार? रॅमवर कोण आणल? तर त्या पर्टिक्युलर युटिलिटीचं काय नाव आहे? लोडर. लोडर हा काय करतो? तुमचा प्रोग्राम रॅमवर घेऊन यायचं काम करतो. ओके. आणि रॅमवर आल्यानंतर मग त्याचा स्टॅक हीप, त्याला स्टॅटिक मेमरी, डायनेमिक मेमरी, जसं तुम्ही प्रोग्राम लिहिलाय त्याच्यानुसार त्याला मेमरी अलोकेट होती. त्याच्यानंतर CPU रेजिस्टर्स हे सगळे यूज होतात आणि तुमचं आउटपुट तुम्हाला भेटतं. याला काय म्हणतो आपण? टूल चेन. याला काय म्हणतो आपण? टूल चेन. ओके. कशाचं? Cचं. आता C++ ही त्याच्यापेक्षा हाय लेवल लँग्वेज. C लँग्वेजला आपण काय म्हणतो की लो लेवल लँग्वेज किंवा मिडल लेवल लँग्वेज. काही पुस्तकात तुम्हाला त्याचं एक्झाम्पल मिडल लेवल लँग्वेज असं म्हणून पण दिलं जातं. पण काही याच्यामध्ये लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं पण दिलं जातं. मशीनच्या जवळ आहे किंवा परफॉर्मन्स फास्ट आहे म्हणून आपण C लँग्वेज यूज करतो. आता Cचे जे ऍप्लिकेशन आहेत ते कुठले? की सगळे जवळपास ऑपरेटिंग सिस्टीम या C लँग्वेजमध्ये बनले.
आता सी प्लस प्लस त्याच्यावरची लँग्वेज आली. सी प्लस प्लस काय आहे, त्याच्यावरची लँग्वेज आली. म्हणजेच सी प्लस प्लस हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा पण काय, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन सी अँड सी प्लस प्लस. सी ही लँग्वेज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सी प्लस प्लस ही कुठली आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजेच काय मग, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट यूज करून आपण त्याचा प्रोग्राम लिहू शकतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट म्हणजे कुठले, की रिअल लाईफशी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा कन्सेप्ट आला का, की रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये जे आपण सगळं यूज करत असतो, क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, हे सगळे आपले रिअल लाईफचे स्टँडर्ड्स फॉर्मॅट. आणि ते जर आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग प्रोग्रामिंग जर करू शकलो, तर सायंटिस्ट म्हणजेच बाजारने स्ट्रॉबला वाटलं की आणखी इफिशियंट वेमध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो. म्हणजे टीम डेव्हलपमेंटसाठी किंवा ज्या ज्या गोष्टी रियूज करायच्या तिथं आपण इनहेरिटन्स सारखा कन्सेप्ट, जिथं तुम्हाला काहीतरी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची, सपोज बँकिंगचे ऍप्लिकेशन्स, तर तिथं सगळ्यांना डेटा दाखवून उपयोग नाही. तिथं काही गोष्टी प्रायव्हेट असणं गरजेचं आहे. ओके, काही गोष्टीच पब्लिक असणं गरजेचं आहे. तर तिथं ऍब्स्ट्रॅक्शन नावाचा कॉन्सेप्ट यूज करू शकतो. ओके, तर ज्या ज्या इनबिल्ट गोष्टी आहेत त्या जर रियूज करायच्या, त्या ऑलरेडी पॅरेंट किंवा कुठल्या तरी क्लासने केलं, तर तिथं आपण इनहेरिटन्स नावाचा कॉन्सेप्ट यूज करू शकतो. तर ह्या गोष्टी त्यांनी अनालाइज करून कुठली लँग्वेज आणली, सी प्लस प्लस. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग किंवा प्रोग्रामिंग सी लँग्वेजमध्ये नव्हते, ते पहिल्यांदा कशात आले, सी प्लस प्लस मध्ये. सी प्लस प्लस इज अँड फर्स्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्या आधी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हते. आणि ही कधी आली, तर सी लँग्वेज डेव्हलप झाल्यानंतर जवळपास 11-12 वर्षांनी सी प्लस प्लस आली. किती वर्षांनी, 11-12 वर्षांनंतर. म्हणजे जवळपास 1984च्या आसपास सी प्लस प्लस लँग्वेज आली. तर खूप ओल्ड वगैरे लँग्वेज नाही आहे. अराउंड म्हणजे फक्त 30-40 वर्ष झाले असतील सी प्लस प्लस येऊन. आणि सी प्लस प्लस तर आता 17च्या पेक्षा पुढचं व्हर्जन मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सी प्लस प्लस 17. ओके, याच्यामध्ये खूप म्हणजे स्ट्रॉंग फीचर सेट सी प्लस प्लसने दिला, खूप म्हणजे खूपच. तर हे लेटेस्ट फीचर शक्यतो आपण शिकायचंय. लेटेस्ट बुक्स वगैरे पण घ्या, नवीन एडिशन घेताना बघा की सी प्लस प्लस त्याच्यामध्ये कुठलं म्हणजे एक्सप्लेन केलंय. त्याच्यामध्ये सी प्लस प्लस 10 सांगितलंय, सी प्लस प्लस 6 सांगितलंय, की सी प्लस प्लस 17 सांगेल. तर लेटेस्ट टूल्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे का नाही हे पण आपण चेक करायला पाहिजे. तर हे झालं क्लासवरती. मी परत येतोय. क्लासमध्ये आपण काय करतो, की क्लास इज अन काय आहे, की कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, डेटा टाईप. मग एक डेटा टाईप घेतला आणि बिहेवियर, कॅरेक्टरिस्टिक्स प्लस बिहेवियर म्हणजेच आपण काय करू शकतो, फंक्शन पण लिहू शकतो. वाईड फन, याच्यामध्ये मी एक फंक्शन पण लिहिलं. ओके, हा झालाय क्लास. आता फंक्शन लिहिताना त्याच्या आतमध्ये काहीतरी आपण एंटर केलं पाहिजे. म्हणजे जसं प्रिंट एफ असतं सी मध्ये, प्रिंट एफ, तसं सी प्लस प्लस मध्ये कुठला त्याने दिलाय, सी आउट. सी आउट मध्ये तुम्ही टाकू शकता इनसाइड फन ऑफ डेमो क्लास. आणि तर हा सी आउटचा सिंटॅक्स. जसं सी लँग्वेज मध्ये प्रिंट एफ स्कॅनएफ आहे, तसं इथं काय, सी आउट आणि सी इन. प्रिंट एफ कशाशी इक्विव्हॅलंट आहे, सी आउटच्या. ओके, आणि स्कॅनएफ म्हणजेच इकडं सी प्लस प्लस मध्ये कुठला कन्सेप्ट आहे, सी इन. आता हा क्लास तयार झालाय, हा क्लास तयार झाला. क्लासमध्ये काय रे, क्लासमध्ये काय, डेटा टाईप आहे आणि फंक्शन्स. आता डेटा टाईप असताना तुम्ही एक ऍक्सेस स्पेसिफायर नावाचा कन्सेप्ट सुद्धा इथं यूज करू शकता, पब्लिक. तर हा दिला नाही पब्लिक, तर बाय डिफॉल्ट तो काय असतो, ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट. आपण याच्याकडे येऊ.
पण सध्या फक्त एक बेसिक गोष्ट शिकून घ्या की हाऊ टू राईट क्लास अँड ऑब्जेक्ट इन C++. दोन सिंपल गोष्टी आहेत आणि समजून घ्या, म्हणजे कॉपी पेस्ट करण्यापेक्षा किंवा फक्त पाठ करण्यापेक्षा समजून घ्यायला जास्त महत्व द्या. हा क्लास आहे. आता मेन लिहायचंय तर मेन C++ मधलं सी लँग्वेज सारखंच आहे, खूप वेगळं आहे असं नाही. सी लँग्वेज सारखंच मेन नावाचं फंक्शन आहे. ओके. आणि मेन हे जे आहे ऑलवेज कशाच्या बाहेर येतंय, क्लासच्या बाहेर इन C++. हा एक रिझन सुद्धा आहे की C++ला प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जात नाही, जावाला म्हटलं जात. ओके, कारण जावामध्ये मेन सुद्धा कशाचा पार्ट आहे, मेन सुद्धा क्लासचाच पार्ट आहे जावामध्ये. C++ मध्ये मेन हे क्लासच्या बाहेर येत. हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट लिहून ठेवायचा. आता तुम्ही मेन तयार केलंय, याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता सी आउट टाकलं, तुम्हाला मेसेज टाकायचा आहे तर इथं टाका इनसाइड मेन फंक्शन. हा प्रोग्राम रन जर केला तुम्ही, हा प्रोग्राम सेव्ह कशाने करायचा आहे, .C++ .cpp. जसं सी लँग्वेज असतं तुमचं, जसं सी लँग्वेज मध्ये तुम्ही काय करताय, प्रोग्राम सेव्ह करताना .c नावाने प्रोग्राम सेव्ह करा. C++चा असला तर .cpp ने करा. ओके, .cpp. आता इथं मी क्लास लिहिला आहे, मेन लिहिलाय. हा प्रोग्राम रन केला, मी ऑब्जेक्ट तयार केलं नाही बरं का अजून क्लासचं. हा प्रोग्राम रन केला तर आउटपुट काय फक्त इनसाइड मेन फंक्शन. कारण मी अजून डेमो नावाच्या क्लासला किंवा डेमो नावाचं व्हेरिएबल्स किंवा डेमो नावाचं फंक्शन मी अजून ऍक्सेस केलाय का, इथं नाही केला ऍक्सेस. बरोबर, ऍक्सेस करण्यासाठी मला ऑलवेज काय लागणार आहे, ऑब्जेक्ट लागणार आहे. आता बॅकग्राऊंडला ज्यावेळेस तुम्ही हा प्रोग्राम लिहिता, सेव्ह करता, ऑब्जेक्ट तयार केलं नाही तर ऑलवेज क्लाससाठी किती मेमरी तयार होणार आहे, 1 बाईट. क्लासची मेमरी किती असते, 1 बाईट, ऑलवेज 1 बाईट. आता तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करायचंय, आता ऑब्जेक्ट तयार करायचा सिंटॅक्स कसा असतो, डेमो DOBJ. झाला ऑब्जेक्ट क्रिएशन. इथं तुम्ही ऑब्जेक्ट तयार करताय. आता ऑब्जेक्ट तयार केलं की लगेच मेमरी त्याला असाइन होते. तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्ट तयार करता त्यावेळेस कंपायलर मध्ये मेमरी असाइन होते. मग ऑब्जेक्टची मेमरी किती, तुमच्याकडे असा क्वेश्चन आला पाहिजे. सर तुम्ही म्हणताय की क्लासला युनिक एक्झिस्टन्स साठी 1 बाईट भेटते, भले इथं आपण 10 इंटिजर तयार केले किंवा 10 कॅरेक्टर तयार केले किंवा वेगवेगळे डेटा टाइप्स घेतले, तर क्लासमध्ये ऑलवेज क्लासची साईज किती असते, 1 बाईट. आणि हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज साईज ऑफ क्लास. तर याचा आन्सर काय आलं पाहिजे, 1. अँड व्हाय, इट्स फॉर युनिक एक्झिस्टन्स ऑफ क्लास. युनिक एक्झिस्टन्स, त्याला काहीतरी बेसिक अस्तित्व आहे, त्याला आपण काय म्हणतोय, युनिक एक्झिस्टन्स साठी किती साईज आली, 1 बाईट. आता ऑब्जेक्ट क्रिएट केलं, आता याला आपण काय म्हणतोय, ऑब्जेक्ट क्रिएट झालाय. आता ऑब्जेक्ट क्रिएट झालं म्हणजेच मेमरी किती अलोकेट होणार, memory of object is always depend on how many variables you are declaring inside that class. Memory of object is always depend on how many variables which you are using inside that class. इथं यायचं, याला रीड कसं करायचंय, डेमो DOBJ हा कोणाचा ऑब्जेक्ट आहे, डेमो नावाच्या क्लासचा. मग इथं डेमो नावाचा क्लास आहे का, येस आहे. त्याच्या आतमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत किंवा किती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, व्हेरिएबल्स, डेटा टाइप, कॅरेक्टरिस्टिक्स, हे तिन्ही पण एकच शब्द आहेत. त्याच्यामुळं ते नीट बेसलाईन तयार करून ठेवायची. नोट्स प्रिपेअर करत असताल तर त्याच्यामध्ये पण टाकून ठेवा. C++ ज्यावेळेस मी म्हणजे सांगतोय तुम्हाला C++चे कन्सेप्ट, तर तिथं कॅरेक्टरिस्टिक्स, डेटा टाइप आणि व्हेरिएबल्स हे तिन्ही पण एकच त्याचा मिनिंग आहे. तर इथं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा डेटा टाइप्स किती आहे, तिथं एकच आहे. आणि एक कुठला आहे, INO म्हणजेच कुठला इंटिजर. तर याचं मी जर आता ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर याला साईज किती अलोकेट होणार आहे रे,
4 बाईट. का? तर तो इंटिजर आहे. जर याच्यामध्ये 2 इंटिजर असते, म्हणजेच इंट ino1 आणि ino2, याच्यामध्ये जर 2 इंटिजर असते तर याची साईज किती आली असती? 8. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केल्या केल्या त्याला मेमरी अलोकेट होणार आहे. कारण ऑब्जेक्टची डेफिनेशनच आहे, ऑब्जेक्ट इज अन रिअल लाईफ एंटिटी, आणि ऑब्जेक्ट क्रिएट केलं की लगेच काय होते? मेमरी त्याला क्रिएट होते. ऑब्जेक्ट क्रिएट केलं की लगेच त्याला मेमरी क्रिएट होते. या एक्झाम्पल मध्ये मल्टिपल लर्निंग कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये आहेत. मल्टिपल लर्निंग कन्सेप्ट कुठले? की क्लास कसा लिहायचा, क्लासमध्ये 2 कुठल्या गोष्टी असतात, म्हणजे कुठल्याच कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन. त्याच्यानंतर जसं आपण तिकडे प्रिंट एफ यूज करायचो तसं इकडं सी आउट यूज करतो. त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे. ओके. त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन सी प्लस प्लस मध्ये कसं लिहितो, म्हणजे मेन इज अन एंट्री पॉईंट फंक्शन, जे सी मध्ये पण होतं, इथं पण आहे एंट्री पॉईंट फंक्शन. पण मग मेन फंक्शन मध्ये आल्यानंतर आपण त्याला लिहितो कसं, आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. ऑब्जेक्ट का क्रिएट करायचा आहे? तर आपल्याला क्लासचे व्हेरिएबल्स ऍक्सेस करण्यासाठी. क्लासचे व्हेरिएबल्स कसे ऍक्सेस करतो? तर dobj.ino1. आता व्हेरिएबल्स ऍक्सेस, आतापर्यंत जरी प्रोग्राम रन केला तरी ह्या क्लासला आपण ऍक्सेस करू शकत नाही. क्लासला ऍक्सेस करायचं तर एकच वे असतो की वी हॅव टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. एक क्वेश्चन आलाय, क्लासचं नेम डेमो आहे, मग फक्त डेमो नावच ऑब्जेक्ट असतो का? नाही. इथे हे जे लेफ्ट साइडला आहे ते क्लास नेम असायला पाहिजे. लेफ्ट साइडला जे आहे ते क्लास नेम असायला पाहिजे. क्लास नेम तुम्ही डेमो दिला ना, तर इथं ऑब्जेक्ट क्रिएट करताना कुणाचं ते ऑब्जेक्ट आहे इथं त्याला तुम्ही त्याच क्लासला तेच नाव द्यायला पाहिजे. इथं जर दुसरं दिलं तुम्ही, डेमोच्या ऐवजी असं काहीतरी केलं डेमो टेस्ट, तर काय होईल? कंपाईल टाइम एरर येईल. त्याला समजणार नाही डेमो टेस्ट नावाचा क्लास आहेच नाही तुझ्या फाईलमध्ये किंवा त्या क्लासमध्ये, तर काय होईल? एरर येईल. तर जो क्लासचं नाव तुम्ही जे देताय त्याचंच ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करायचं. मग आता ऑब्जेक्ट क्रिएट करताना हा जो ऑब्जेक्ट आहे तो व्हेरिएबल आहे, त्याला तुम्ही काही पण नाव देऊ शकता. तुम्ही डीओबीजे देऊ शकता, डीओबीजे1 देऊ शकता, डीओबीजे2 देऊ शकता, डीओबीजे3 देऊ शकता. दॅट इज अन आयडेंटिफायर और व्हेरिएबल. करेक्ट. तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता, पण लेफ्ट साइडला जो आहे त्याला ऑलवेज काय करायचंय? क्लासचंच नाव असलं पाहिजे. तुम्ही जर वेगळं नाव दिलं जो तुमच्या क्लासमध्ये नाहीच आहे, तर काय होईल? कंपाईल टाइम एरर येईल. कंपाईल टाइम एरर म्हणजे कंपाईल करतानाच, प्रोग्राम कंपाईल करायला लागतो रन करायच्या आधी, बरोबर? तर कंपाईल करतानाच एरर येईल. आजचं सेशन सी प्लस प्लस तुम्हाला जर समजायचंय चांगलं, आणि त्याच्यासाठी सी प्लस प्लसचं पहिलं सेशन आधीच आणि हे सेशन, दोन्ही सेशन चांगल्या पद्धतीने समजून घ्या. ओके. कर्सरला सेमिकोलन असते का? कर्सर याचा क्वेश्चन्स एकदा परत विचारू शकता का? कर्सर नाही समजलं मला, कर्सरला सेमिकोलन असते का? तर इथं बघा, जसं व्हेरिएबलला सी मध्ये होतं तसं सेम आहे. व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपण सेमिकोलन देतो. ओके. सी आउट नंतर प्रिंट एफ नंतर आपण सेमिकोलन देतो. क्लास संपल्यानंतर पण इथं सेमिकोलन द्यायचं. त्याच्यानंतर मेन वगैरे म्हणजे याच्यामध्ये वेगळं डिफरन्स नाही जास्त. रिटर्न 0 करताना सेमिकोलन, सी आउट झाल्यानंतर सेमिकोलन. फक्त इथं कोलन दिलाय. ऍक्सेस स्पेसिफायर जिथं आहे ना, पब्लिक, पब्लिक म्हणजे सगळ्याला ऍक्सेस. पब्लिक म्हणजे काय? सगळ्याला ऍक्सेस. ऍक्सेस स्पेसिफायर हा कशाचा टाईप आहे? कुठल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टचा? कोण सांगल? हे पब्लिक कुठल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मधून आलंय? ऍक्सेस स्पेसिफायर कुठल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मधून आलंय? पब्लिक हा वर्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कुठल्या कन्सेप्ट मधून आलाय? आतापर्यंतचे सेशन तुम्ही जर नीट बघत असताल आणि तुम्हाला सी प्लस प्लस थोडं तरी अंडरस्टँड होत आहे, तर तुम्ही आन्सर देऊ शकता. क्वेश्चन काय आहे माझा? नीट समजून घ्या. पब्लिक हा कीवर्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कुठल्या कन्सेप्ट मधून पब्लिक हा वर्ड आलाय? ऍक्सेस स्पेसिफायर.
हा कुठल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कन्सेप्ट मधून आलाय. ओके, एक जणांनी आन्सर दिलाय क्लास, एक जणांनी आन्सर दिलाय ऍब्स्ट्रॅक्शन. तर आन्सर काय? ऍब्स्ट्रॅक्शन, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. मी तुम्हाला 3-4 वेळा सांगितलंय ना वरती, इथंच बघा. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? डेटा हायडिंग. ऍब्स्ट्रॅक्शनची मी डेफिनेशन काय? हायडिंग ऑफ डेटा अँड फंक्शन इन सिंगल data and function, hiding of data from outside, okay, hiding of data. नुसता हायडिंग ऑफ डेटा म्हणा टेम्पररी. मग हाईड कसं करू शकतो? तर बाय युझिंग ऍक्सेस स्पेसिफायर. हाऊ वी हॅव अचीव ऍब्स्ट्रॅक्शन इन C++? त्याचा आन्सर काय? बाय युझिंग ऍक्सेस स्पेसिफायर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर? त्याचा आन्सर काय? पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड. व्हॉट इज पब्लिक? पब्लिक म्हणजे वी आर अलोइंग ऍक्सेस टू ऑल क्लास और इनसाइड मेन ॲज वेल. पब्लिक लिहिलं तर त्या क्लासमध्ये पण त्याला ऍक्सेस भेटतोय, आउटसाइड पण ऍक्सेस भेटतोय, दुसऱ्या क्लासमध्ये पण ऍक्सेस भेटतोय. 2 क्लास कधी पिक्चर मध्ये येतात? ज्यावेळेस तुमचा इनहेरिटन्स असतो त्यावेळेस. तर इनहेरिटन्स एक्झाम्पल पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. इनहेरिटन्स मध्ये पण सिंगल हिरार्की असते, म्हणजे पॅरेंट आणि चाइल्ड, फक्त 2च क्लास. ओके, सिंगल. तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये पण याला मॅप करू शकता, पॅरेंट आणि चाइल्ड. मल्टी लेवल म्हणजे आपली पूर्ण हिरार्की, पणजोबा, आजोबा, वडील, आपण, आपले मुलं. ओके, ही झाली मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये एकाच पॅरेंटला 2 चाइल्ड आहेत, एकाच पॅरेंटला 2 चाइल्ड आहेत. हा झाला मल्टिपल इनहेरिटन्स. आणि हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे मग कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स, दोघांचं कॉम्बिनेशन करून कुठला इनहेरिटन्स तयार होतो? हायब्रिड इनहेरिटन्स. ओके, इनहेरिटन्स हे कशासाठी आहे? रियुजेबिलिटी पर्पजसाठी. एक फंक्शन माझ्या पॅरेंटने लिहिलंय, तर मी परत त्याला रियूज करायची, म्हणजे परत त्याला इम्प्लिमेंट करायची गरज आहे का? नाही, मला ते डायरेक्ट ऍक्सेसिबल होणार आहे. ओके, तर फॉर रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये सेमच असते. म्हणजे एखादी गोष्ट जर पॅरेंटनी बिल्ड केली, पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्डला लगेच ऍक्सेस होते. ओके, फक्त ऍक्सेस होताना त्यांनी पण, पॅरेंटनी पण ठेवलेलं असतं की काही गोष्टी पब्लिकली ऍक्सेस असतील, काही गोष्टी प्रायव्हेट ऍक्सेस असतील, काही गोष्टी प्रोटेक्टेड ऍक्सेस असतील. ऍक्सेस स्पेसिफायर तर जास्त यूज कधी होतो? तर इनहेरिटन्स मध्येच. नॉर्मल याच्यामध्ये ऍक्सेस स्पेसिफायरचा जास्त यूज होत नाही. फक्त लक्षात ठेवताना कसं ठेवायचे? पब्लिक म्हणजे सगळ्याकडे ऍक्सेस, प्रायव्हेट म्हणजे फक्त त्या क्लासमध्ये ऍक्सेस. प्रायव्हेट जर असेल तर मेन मध्ये सुद्धा तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकत नाही. आणि प्रोटेक्टेड म्हणजे त्या क्लासला आणि त्याच्या चाइल्ड लेवलच्या क्लासला. प्रोटेक्टेड पण कधी पिक्चर मध्ये येतो? इनहेरिटन्स असेल तरच. टेम्पररी आता शिकण्यासाठी फक्त पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे काय आहेत? ऍक्सेस स्पेसिफायर. आणि कशामध्ये यूज होतात? ऍब्स्ट्रॅक्शन साठी. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? हायडिंग ऑफ डेटा. तर आता इथं ऑब्जेक्ट तयार केलंय, मेमरी अलोकेट झाली. इथं एक इंटरेस्टिंग टॉपिक येतो. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता ना, तर कंपायलर इंटरनली कशाला कॉल देत असतो? कन्स्ट्रक्टरला. कन्स्ट्रक्टर. तर मेमरी क्रिएट करायचं किंवा इनिशियलायझेशन करायचं काम कोणाचं आहे? कन्स्ट्रक्टरचं. C++ मध्ये हा एक टॉपिक वेगळा असतो, कन्स्ट्रक्टर. पण हा कुठं पिक्चर मध्ये येतं? तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा. आता ऑब्जेक्ट क्रिएट केलं, मग आता ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर ऍक्सेस करायचंय. त्याच्या आधी एक क्वेश्चन होता की कर्ली ब्रॅकेट जे असतात, क्लोज, ओपन आणि क्लोज, तर इथं सेमिकोलॉन असतो का? तर यस. आदित्यचा क्वेश्चन होता इथे, त्याचा आन्सर सुद्धा काय? यस, सेमिकोलॉन द्यायला लागतो. ओके, मेन फंक्शनच्या वर. बरोबर, मेन साठी नाही द्यायला लागत, क्लास साठी द्यायला लागतं. क्लासला तुम्ही सीच्या स्ट्रक्चर सोबत तुम्ही याला कम्पेअर करू शकता. स्ट्रक्चर काय रे? तुम्ही स्ट्रक्चर मध्ये मल्टिपल डेटा टाइप्स घेऊ शकता एकाच वेळेस. इंटिजर घेऊ शकता, कॅरेक्टर घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही ॲरे पण घेऊ शकता स्ट्रक्चर मध्ये. बरोबर, कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल डेटा टाइप्स, प्रिमिटिव्ह आणि डेटा टाइपचं कॉम्बिनेशन तुम्ही घेतात, त्याला नाव देतं युजर डिफाइंड डेटा टाइप, आणि त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर. आता सी मधलं स्ट्रक्चर आणि C++ मधले क्लास सेमच आहे. फरक काय फक्त की याच्यामध्ये फंक्शन आहे. ऍडिशन काय? फंक्शन आहे. त्याच्यामध्ये काय होतं? फंक्शन नव्हतं, त्याच्यामध्ये फक्त डेटा टाइप होतं. बरोबर, हा डिफरन्स की डिफरन्स ऑफ स्ट्रक्चर इन सी अँड
क्लास इन सी प्लस प्लस. त्याचा डिफरन्स काय आहे की सीच्या स्ट्रक्चरमध्ये क्लासच्या नावावर फक्त स्ट्रक्ट कीवर्ड होता, बाकी सगळा सिंटॅक्स सेम होता. तिथं पण सेमिकोलॉन होता. फक्त तिथं आपण काय करायचो, नंबर ऑफ डेटा टाईप डिफाईन करायचो. इथं तुम्ही काय डिफाईन करताय, फंक्शन सुद्धा क्लासमध्ये डिफाईन करताय. ओके, हा डिफरन्स. आय होप बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं आता क्लिअर होत असेल. क्लास म्हणजे काय, सी आणि सी प्लस प्लसचा डिफरन्स काय, ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचंय. ऑब्जेक्ट क्रिएट करताना मेमरी ऑलवेज क्रिएट होते. मेमरी कशावर डिपेंड असते, हाऊ मेनी व्हेरिएबल्स यू आर युझिंग इन साइड क्लास. आणि ऑब्जेक्ट कशासाठी क्रिएट करायचंय, टू ऍक्सेस डेटा मेंबर अँड फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. डेटा मेंबर म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स, फंक्शन्स म्हणजे बिहेवियर. ओके, आता त्याला ऍक्सेस करायचंय तर तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट क्रिएट कसं करायचंय, त्याचा सिंटॅक्स काय, क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम. ऑब्जेक्ट नेम एज व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलला तुम्ही काहीही नाव देऊ शकता. आयडेंटिफायर येतो, डेमो ओबीजे द्या, डीओबीजे द्या. ऑब्जेक्ट तुम्ही काहीही देऊ शकता. ऑब्जेक्ट क्रिएट केलं की इंटरनली कंपायलर कुणाला कॉल करत असतो, कन्स्ट्रक्टरला. ओके, कन्स्ट्रक्टरचं पण वेगवेगळे टाईप पडतात. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, त्याच्यानंतर पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, कॉपी कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा ऑलवेज कॉल होतो. जर तुम्ही एक्सप्लिसिटली त्याला कॉल नाही केलंय तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कंपायलर टेक केअर करतो की नुसतं ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर एक कन्स्ट्रक्टर कॉल व्हायलाच पाहिजे. कन्स्ट्रक्टरचं काम काय आहे की मेमरी इनिशियलायझेशन अँड मेमरी क्रिएशन हे कोणाचं काम आहे, कन्स्ट्रक्टर. मेमरी द्यायचं काम कोण करणार आहे, सी प्लस प्लस मध्ये कन्स्ट्रक्टर. ओके, ओके. अजून एक क्वेश्चन आला की सेमिकोलन का दिलाय सी प्लस प्लस मध्ये. तर हा एक म्हणजे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. प्रत्येक लँग्वेज लिहिताना त्यांनी त्याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा एंड किंवा पॅरामीटर्स हे द्यायचा प्रयत्न केलेला असतो, की स्टँडर्डायझेशन म्हणतो आपण लँग्वेजमध्ये, की विशिष्ट व्हेरिएबल लिहिताना डिक्लेअर करताना डेटा टाईप त्याच्या समोरल्या किंवा एंडला सेमिकोलनला. तुम्हाला जर प्रिंट करायचंय तर सी मध्ये प्रिंट एफ लिहित होतो, इथं काय दिलंय, सी आउट दिलंय. ओके, हे सगळे पॅरामीटर्स त्यांनी स्टँडर्डायझेशन साठी दिले. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर काय, का दिलाय सेमिकोलन, तर स्टँडर्डायझेशन साठी. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रिअल लाईफशी मॅप करताना असं मॅप करा की इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण कुठलं तरी सेंटेन्स लिहितो तर आपल्याला ते ग्रॅमॅटिकली बरोबर बोलायला लागतं. बरोबर, कर्ता, कर्म, क्रियापद या गोष्टी सिक्वेन्सनी फॉलो करायला लागतात. काहीतरी स्टँडर्डायझेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कुठं पण काही पण बोलून चालतंय का, नाही. तर तसंच स्टँडर्डायझेशन कम्प्युटर लँग्वेजला पण दिलंय. त्यांनी ठरवलं की क्लास असेल तर क्लास कीवर्ड आला पाहिजे, ऑब्जेक्ट क्रिएट करताना त्याचा विशिष्ट सिंटॅक्स आला पाहिजे. दॅट इज स्टँडर्डायझेशनचा पार्ट येतो. ओके, तसाच सिंटॅक्स आपल्याला लिहायला लागतो. आता इथं ऑब्जेक्ट क्रिएट केलंय अँड यू हॅव टू ऍक्सेस दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. तुम्हाला इनिशियलाइज करायचं. फॉर एक्झाम्पल INO1 मध्ये व्हॅल्यू काहीतरी तुम्हाला टाकायची, तर तुम्ही कसे करणार, DOBJ.INO1 इक्वल टू 10. तुम्ही त्याला व्हॅल्यू टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलला पण ऍक्सेस करायचं तर तुम्ही कसं करणार, DOBJ.INO2 इक्वल टू 20. ओके, म्हणजेच डॉट ऑपरेटर यूज करून विथ ऑब्जेक्ट यू कॅन ऍक्सेस डेटा मेंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. डॉट ऑपरेटर यूज करून तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्या फंक्शनला पण कॉल द्यायचा आहे, तर मग कसं देणार, DOBJ.fun या फंक्शनला तुम्ही कॉल पण देऊ शकता. बाकीचं बऱ्यापैकी सिंटॅक्स याचा सीचाच आहे. तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. डॉट ऑपरेटर तिकडं पण आपण यूज करत होतो, तर तसंच डॉट ऑपरेटर इथं यूज झालाय, इनिशियलाइज केलाय.
त्यानंतर फंक्शनला कॉल दिलाय बाय युझिंग ऑब्जेक्ट. हा पण क्वेश्चन येऊ शकतो की हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट, हाऊ मच मेमरी इट विल अलोकेट फॉर न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्ट, हु विल क्रिएट मेमरी. त्याचा आन्सर काय, कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचं काम, विच कन्स्ट्रक्टर गेट कॉल्स इफ वी नॉट पर्पजफुली मेन्शन इट इन कोड. तर त्याचा आन्सर काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कोण कॉल करतं त्याला, कंपायलर. ओके. त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर यूज करून आपण याला ऍक्सेस करू शकतो. हे समजलंय का? याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत का कोणाला? तर आता याच्यामध्ये तुम्ही एक प्रॉपर अंडरस्टँड करून घ्या की क्लास ऑब्जेक्ट कसं आहे. क्लास ज्यावेळेस आपण तयार करतो तो फक्त कागदावर असतो किंवा तो त्याला मेमरी अलोकेट होत नाही. मेमरी होते पण किती, कमीत कमी किती, 1 बाईट. ती पण कशासाठी, युनिक एक्झिस्टन्ससाठी. क्लासमध्ये ठरलं जातं की याच्यामध्ये काय काय येणार आहे, काय काय येणार आहे. हा फक्त आलेत का नाही, काय काय येणार आहे, किती डेटा मेंबर येणार आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील, काय फंक्शन्स असतील, काय बिहेवियर्स असतील त्या क्लासच्या, ते सांगायचं काम कोण करतंय, क्लास. ओके. तर हा क्रिएट झाल्यानंतर मेमरी याला सगळी अलोकेट होत नाही. कमीत कमी मेमरी द्यायचं काम करतो कोण, कंपायलर. किती देतो, 1 बाईट. कशासाठी, युनिक एक्झिस्टन्ससाठी. क्लास हा ऑलवेज मेन फंक्शनच्या बाहेर असतो. मेन फंक्शनच्या आतमध्ये क्लास नसतो. आणि मेन हे क्लासच्या बाहेर असतं. दोघं एकमेकांच्या म्हणजे अपोजिट पोझिशनला असतात. मेन मध्ये आपण क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू शकतो. ऑब्जेक्ट ऑलवेज कुठे तयार करायचे, तर इनसाइड मेन. आणि ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर काय कॉल होतं, तर कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर हा मेमरी इनिशियलायझेशन पर्पजसाठी यूज होतो. हाऊ मेनी टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर, तर 3. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर. क्लासची जी मेमरी असते ती किती असते, 1 बाईट. पण ऑब्जेक्टची जर मेमरी असते तर ती किती असते, डिपेंड ऑन हाऊ मेनी व्हेरिएबल्स यू हॅव डिक्लेअर इन दॅट पर्टिक्युलर क्लास. ओके. त्याच्यानंतर हाऊ टू ऍक्सेस डेटा मेंबर ऑर फंक्शन बाय युझिंग ऑब्जेक्ट. असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय, बाय युझिंग डॉट ऑपरेटर. तर ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर, यू कॅन ऍक्सेस इट. त्याच्यानंतर यू कॅन इनिशियलाइज इट ॲज वेल. अँड इफ यू वॉन्ट टू कॉल फंक्शन तर त्याचा सिंटॅक्स काय, ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन. ओके. फंक्शन तुम्ही असं कॉल देऊ शकता. आता ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे एक. तुम्ही इथं पब्लिक लिहिलंय म्हणून तुम्ही याला मेन मध्ये ऍक्सेस करू शकता. जर पब्लिक नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कुठला असतो, प्रायव्हेट. डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कुठला असतो, प्रायव्हेट. आणि प्रायव्हेट काय सांगतो की माझ्या फक्त क्लासमध्येच यू कॅन ऍक्सेस इट. फक्त क्लासमध्येच तुम्ही तो डेटा मेंबर ऍक्सेस करू शकता. जर याला मी प्रायव्हेट लिहिलं तर तो इथं सुद्धा ऍक्सेस होणार नाही. ऑब्जेक्टने त्याला ऍक्सेस करता येणार नाही. कुठं, मेन मध्ये. तर पब्लिक आणि प्रायव्हेटचा डिफरन्स नीट समजून घ्या. पब्लिक लिहिलंय म्हणजे त्याचं मिनिंग काय होतं, क्लासमध्ये पण ऍक्सेस करू शकता, मेन मध्ये पण ऍक्सेस करू शकता. जर इनहेरिटन्स असेल तर दुसऱ्या क्लासमध्ये पण ऍक्सेस करू शकता. कधी, जर पब्लिक असेल तर. पब्लिक काय, डेटा मेंबर. ओके. आणि जर इथं मी पब्लिक लिहिलं नाही तर तो डिफॉल्ट काय असतो, प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे काय, फक्त त्या क्लासमध्येच ऍक्सेस होईल. मग क्लासमध्ये ऍक्सेस करायचं तर मग सी आउटने तुम्ही त्याची व्हॅल्यू प्रिंट करू शकता. ओके. तर याचे सगळे एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते आपले होतील. पण बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्यांना समजलंय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे पिलर्स कुठले कुठले आहेत. तर त्याचा आन्सर काय, क्लास, ऑब्जेक्ट एन्कॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. प्रत्येकाचे वेगवेगळे खाली आल्यानंतर टाईप सुद्धा पडतात. पॉलिमॉर्फिझम म्हणजे सिंगल नेम डिफरंट बिहेवियर, आणि याच्यामध्ये पण त्याचे टाइप्स कुठले येतात, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम.
कंपाईल टाइम मध्ये त्यालाच आपण काय म्हणतो, फंक्शन ओव्हरलोडिंग. हे नाव नीट लक्षात घ्या बरं का. आपला तुमचा टेबलच तयार करायचा. फंक्शन ओव्हरलोडिंग आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे फंक्शन ओव्हररायडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग ऑलवेज सिंगल क्लासमध्ये होतं. फंक्शन ओव्हररायडिंग ऑलवेज मल्टिपल क्लास म्हणजेच इनहेरिटन्स मध्ये होतं. तर बेसिक इनहेरिटन्सला जायच्या आधी बेसिक क्लास आणि ऑब्जेक्ट सिंगल क्लास समजलं पाहिजे इनहेरिटन्सला जायच्या आधी. ओके. परत अजून एक क्वेश्चन आलाय की डीओबीजे डॉट फंडला सेमिकोलॉन का देतं, तर तो सिंटॅक्सचा पार्ट आहे रे. सेमिकोलॉन इज काइंड ऑफ, त्याला सेमिकोलॉन आल्यानंतर कळतं की एंड झालाय तुझ्या स्टेटमेंटचा. तर ह्या त्यांनी स्टँडर्ड गाईडलाईन्स दिल्यात की डेटा टाईप तयार करताय, सी आउट करताय तर सेमिकोलॉन द्या. सेमिकोलॉन जर नाही दिला तर तो कंपाईल टाइमला एरर मारेल, सिंटॅक्स बरोबर नाही. कंपायलरचं काम काय आहे की सिंटॅक्स चेक करणं. सेमिकोलॉन नाही दिला तर तो एरर मारणार. फंक्शनला कॉल करताय तर इथं द्यायलाच लागतो सेमिकोलॉन. ओके. सिंटॅक्सचा पार्ट आहे तो. हे बेसिक समजलंय का? तर याचे असाइनमेंट सगळ्यांनी करायचे. क्लास डिक्लेअर करणं, ऑब्जेक्ट डिक्लेअर करणं, त्याची साईज प्रिंट करणं, त्याचे व्हेरिएबल ऍक्सेस करणं बाहेर. ओके. पण टेक्निकल पार्ट तुम्हाला समजला असेल. आणि त्याच्यानंतर हे सेशन आधी चांगलं बघायचे, डिफरन्स बिटवीन सी, सी प्लस प्लस. लास्ट टाइम आपण जे घेतलं होतं ते, त्यांनी तुमचा म्हणजे कॉन्फिडन्स लेवल आणखी वाढेल. त्याच्यानंतर सी प्लस प्लस समजण्यासाठीचं कंटेंट अजून याच्यामध्ये पण आहे की सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ट्युटोरियल्स. याच्यामध्ये जर गेले तुम्ही तर याच्यात पण भरपूर सेशन्स तुम्हाला इथं भेटतील. ओके. तर सी प्लस प्लस म्हणजे काय, सेशन बाय सेशन जा नाही का. बेसिक सेशन, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जे आत्ता आपण पाहिलं. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर काय, कन्स्ट्रक्टरचा पार्ट इथं यूज होतो की ऑब्जेक्ट क्रिएट केलं का मे ऑब्जेक्ट क्रिएशन झालं की कन्स्ट्रक्टर लगेच इथं कॉल होतो. कोण कॉल करतं? कंपायलर. ओके. आता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स येतात, ते तुम्हाला इथं बघायला भेटतील. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर एक टाईप असतो. डिस्ट्रक्टर एक टाईप असतो. डिस्ट्रक्टरला सुद्धा आपण एक्सप्लिसिटली कॉल करतो. जसं मेमरी इनिशियलायझेशन किंवा मेमरी क्रिएशन साठी कन्स्ट्रक्टर यूज होतो, तसा मेमरी डिअलोकेशन किंवा क्लीन करण्यासाठी कुठला कन्सेप्ट यूज होतो इंटरनली सी प्लस प्लस मध्ये? डिस्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरच्या अपोजिट कोण आहे? डिस्ट्रक्टर. तर डिस्ट्रक्टर हा क्लीन करायचं काम करतो किंवा जे मेमरी क्रिएट झाली त्याला डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं? डिस्ट्रक्टर. ओके. तर सी प्लस प्लस मध्ये डिस्ट्रक्टर आहे, जावा मध्ये डिस्ट्रक्टर नाही. जावा मध्ये डिस्ट्रक्टरचे अल्टरनेटिव्ह कुठला कन्सेप्ट आहे? गार्बेज कलेक्टर. ओके. तर हा सुद्धा इंटरव्ह्यूला मुद्दामून फसवण्यासाठी क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज डिस्ट्रक्टर इन जावा. तर त्याचा आन्सर काय? देअर इज नो कन्सेप्ट ऑफ डिस्ट्रक्टर इन जावा. डिस्ट्रक्टर इज अवेलेबल ओनली इन सी प्लस प्लस. डिस्ट्रक्टर इज यूज फॉर cleaning the memory or initialization part which is created by constructor. कन्स्ट्रक्टरच्या ऑपोजिट काम कोणाचं आहे? डिस्ट्रक्टरचं. आणि हा कन्सेप्ट कुठे आहे? फक्त सी प्लस प्लस मध्ये. इट्स नॉट अवेलेबल इन जावा. ओके. तर जावामध्ये डिस्ट्रक्टर नाहीये, तर मग जावामध्ये त्याचं काम करणारं कोण आहे? मेमरी क्रिएट कन्स्ट्रक्टर करतोय. कन्स्ट्रक्टर जावामध्ये पण आहे, तर मग मेमरी डिअलोकेट कशी होती? तर देर इज कन्सेप्ट ऑफ गार्बेज कलेक्टर. जावा ज्यावेळेस शिकू आपण त्यावेळेस ते तुमचं क्लिअर होईल. पण आज बेसिक मला एक्सपेक्टेड आहे तुम्हाला बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. क्लास कशाला म्हणताय, ऑब्जेक्ट कशाला म्हणताय, मेन कसं लिहायचंय, प्रोग्राम रन कसा करायचा, प्रोग्राम सेव्ह कसा करायचा. ओके. तर हे सगळ्या डिटेल्स बघा. इथं सेशन्स पण आहेत, सेशन वाईज तुम्ही इथं बघू शकता. सेशन 1, सेशन 2, सेशन 3. याच्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये सेशन कव्हर झाले. प्रत्येक सेशन 1-1, 2-2 तासाचं आहे. ते पण तुम्ही प्रिव्हियस रेकॉर्डिंग बघू शकता. आणखी एक मला सांगायचं आहे की गिटहब. ओके. गिटहब वरती मी सगळे प्रोग्राम्स वगैरे अपलोड केलेत. तर माझी जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये जायचंय. कोडिंग असाइनमेंट ही URL मी चॅटमध्ये पण टाकतो. ओके. ओके, लेट मी सेंड टू एव्हरीवन.
ओके. तर इथं सी कोडिंग, C++, जावा हे सगळे असाइनमेंट आहेत. आता C++, इथं तुम्ही जर गेले, प्रत्येक कन्सेप्ट साठीचे प्रोग्राम्स इथं आहेत. म्हणजे अराउंड म्हणजे 100+ प्रोग्राम प्रत्येक याचे इथं आहेत. ओके. तर हे सुद्धा एकदा चेक करा. तर कन्स्ट्रक्टर, बेसिक क्लास, टेम्पलेट हे सगळं तुमचं इथं होईल. म्हणजे बेसिक गोष्टीपासून इथं चालू करा की ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय. मग तर त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला तुम्ही ओपन करून बघू शकता. क्लासमध्ये टेम्पलेट नावाचं पण याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर सी आउट, सी इन. तर हे बेसिक म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जसं C++ मध्ये प्रोग्राम करताना असा कोड करायचा. आयो स्ट्रीम घ्यायचंय, कोनिया.h घ्यायचंय, इंट मेन, त्याच्यानंतर सी आउट आणि सी इन. तर सी आउट मध्ये तुम्ही प्रिंट सारखं त्याचा यूज करताय. सी इन म्हणजे की एखादा व्हेरिएबल घेतला आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला इनिशियलाइज करायची, युजरकडून इनपुट घ्यायचे, तर तुम्ही सी इन यूज करू शकता आणि ती व्हॅल्यू आलेली प्रिंट करायची. याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय रे, सी मध्ये तुम्हाला %d, %c हे घ्यायला लागायचं. बरोबर आहे का? सी मध्ये आपण इंटिजर घेतोय तर आपलं %d तिथं घ्यायला लागायचं. तर इथं त्याची गरज नाही आहे. तो ऑटोमॅटिकली टेक केअर करतो. जो डेटा टाईप तुम्ही इथं डिक्लेअर केलाय त्याच्यामध्येच ती व्हॅल्यू तो ऑटोमॅटिकली त्याला टाकतो. तुम्हाला फक्त सी इन वापरायचं ज्याच्यासाठी युजरकडून इनपुट घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तर हा एक क्वेश्चन लिहून घ्या की हाऊ टू build the behavior like taking input from user. तर त्याचा आन्सर काय, सी इन. बाय युजिंग सी इन वी कॅन डू दॅट. आणि याच्यात डिफरन्स पण लक्षात घ्या की सी मध्ये काय होतं, %d, %c, %s हे सगळं सी मध्ये आपल्याला यूज करायला लागायचं. तर इथं तो पर्टिक्युलर फॉर्मॅट इथं यूज करायला लागत नाही. इथं थोडंसं इझीनेस C++ मध्ये दिला. फक्त सी इन यूज करा, व्हेरिएबलचं नाव टाका, तो वेट करल युजर इनपुटसाठी, मग युजरने इनपुट टाकायचं आणि प्रिंट करून बघायचं काय. समजलं का? तर हे बेसिक प्रोग्राम जे आहेत ते तुम्हाला इथं इझिली ऍक्सेसिबल आहेत. तर हे प्रोग्राम्स चेक करा एकदा. याच्यामध्ये खूप खूप चांगले चांगले कन्सेप्ट सुद्धा आहेत. नेम स्पेस, त्याच्यानंतर नेस्टेड नेम स्पेस, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, हे आपण पुढे जाऊन अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. आत्ता आपण एवढं शिकलोय फक्त क्लास बेसिक, क्लास कसा लिहायचा. ओके. ओके, तो प्रोग्रामची फाईल आय थिंक तिथं दिसत नाही नीट. ओके. तर जसं क्लास आत्ता आपण लिहिलंय की एखादा क्लास घ्यायचा, ऍक्सेस स्पेसिफायर द्यायचा, व्हेरिएबल द्यायचं, फंक्शन द्यायचं, हा 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 कुठला सिंटॅक्स आहे, कन्स्ट्रक्टर्स. आपण कन्स्ट्रक्टर पण डिफाईन करू शकतो. ओके. त्याच्यानंतर इथं मल्टी लेवल इनहेरिटन्स घेतलाय नाही, क्लास ए घेतलाय, नंतर क्लास ए पासून क्लास बी डिराईव्ड केलाय, क्लास बी पासून क्लास सी डिराईव्ड केलाय, आणि त्याच्यानंतर क्लास डी पण इथं डिराईव्ड केलाय. ओके. त्याच्यानंतर मेन लिहिलाय. मेन मध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. मेन मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर डॉट ऑपरेटर यूज करून आपण ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर फंक्शनला पण कॉल देऊ शकतो. बरोबर. तसंच क्लासचं एचं केलंय, नंतर बीचं केलंय, नंतर सीचं केलंय, नंतर डीचं केलंय. आता इथे इनहेरिटन्स आहे म्हणून बी ज्यावेळेस तुम्ही तयार करता त्यावेळेस बी हा एचं ऍक्सेस करू शकतो. बरोबर ना? तर इथं तेच एक्झाम्पल दिलेत. म्हणजे एचं जर या काही फंक्शन वगैरे तयार केलंय तुम्ही आणि ते बी मध्ये ऍक्सेस करायचंय, तर काय फक्त बीचं ऑब्जेक्ट तयार करायचं, तो इनहेरिटन्स असला पाहिजे. इनहेरिटन्स साठी मग सिंटॅक्स आहे नाही का. ज्यावेळेस इनहेरिटन्स डिक्लेअर करतो तर त्याचा असा सिंटॅक्स असतो की क्लास बी आणि तो कुणापासून इनहेरिट झालाय, तर ए पासून. ए मध्ये कुठले फंक्शन आहेत, फन आणि गन नावाचे फंक्शन त्याच्यामध्ये आहेत. मग फन आणि गन हे बी मध्ये आहे का? फन आणि गन हे बी मध्ये नाहीये. इथं जर बघितलं तर फन आणि गन हे बी नावाच्या फंक्शन मध्ये नाहीये. तरी पण ते ऍक्सेस करू शकतो का? तर यस, करू शकतो. तर इथं तुम्ही तेच एक्झाम्पल बघा की फन आणि गन ऍक्सेस केलंय. का करू शकलो? तर इनहेरिटन्समुळे. दे हॅव यूज इनहेरिटन्स कॉन्सेप्ट, रियुजेबिलिटी. ओके.
तर कोड करणं सी प्लस प्लस मध्ये खूप अवघड आहे का? तर अजिबात नाही. सी प्लस प्लस सोपं आहे, सी पेक्षा सुद्धा सोपं वाटेल तुम्हाला. पण कधी जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजले तर त्याच्यासाठी परत एकदा सांगतोय की डिटेलमध्ये जाऊन हे सगळे व्हिडिओज नीट चेक करा, नीट नोट्स काढा, बुक्स वगैरे प्रिपेअर करा. सी प्लस प्लस साठी तुम्ही यशवंतराव कानेटकरांचं बुक प्रेफर करा इनिशियल पर्पजसाठी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सी प्लस प्लस बाय यशवंतराव कानेटकर. तर त्यांचं बुक काय 200 रुपयाला वगैरे येईल तुम्हाला. पण हे सगळं इंटरव्ह्यू ओरिएंटेड आहे. आणि जसं मी सांगितलं की सी जर नाही आलं तर सी प्लस प्लस नाही येणार, सी प्लस प्लस नाही आलं तर जावा येणार नाही. ओके, तर जावा जर शिकायचंय तर सी प्लस प्लस चांगलं समजणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी या स्टेप्स घ्या की सी चांगलं आलं पाहिजे सगळ्यात आधी, त्याच्यानंतर सी प्लस प्लस आलं पाहिजे, नंतर जावा आलं पाहिजे. तर थांबूयात आज आपण. ही